अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर हा दोषी आढळलाय। हंटर बायडन यांना 3 विविध प्रकरणांमध्ये 25 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे। बंदूक घेताना ड्रग्जचं सेवन करत असल्याचं लपवल्याचा देखील गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे त्याला ही शिक्षा होण्याची शक्यता आहे। तर याविषयी आपले विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर आपल्याला अधिक माहिती देतील। अनिलजी, नेमका काय हा खटला होता, काय नेमकी माहिती याविषयी आता समोर आली? अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे चिरंजीव हंटर बायडन हे एका रिव्हॉल्वर खरेदी प्रकरणामध्ये दोषी ठरलेले आहेत। या संबंधामध्ये गेल्या आठवड्याभर जो खटला चालू होता त्यातील ज्युरींनी एकमताने हा निकाल दिला। अमेरिकेमध्ये पिस्तूल, रिव्हॉल्वर अशा फायर आर्मची खरेदी करत असताना त्या व्यक्तीची पार्श्वभूमी पूर्णपणे तपासून बघितली जाते। ती व्यक्ती ड्रग अडिक्ट आहे की नाही हे देखील पाहिलं जातं। अमेरिकेच्या या अध्यक्षांचा मुलगा हा ड्रग अडिक्ट आहे हे सगळ्यांना माहीत होतं। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या एका पुस्तकामध्ये त्याची कबुली दिलेली होती। या खटल्यामध्ये त्यांनी जे टेक्स्ट केलेले होते त्यासंबंधी जे फोटो होते, व्हिडिओ होते, त्याच्या आधारे काही पुरावे सरकारी पक्षाने सादर केले आणि त्याच्यामध्ये ते खरेदी करताना ड्रग अडिक्ट असल्याचे आढळले आणि खरेदी करताना जर ती व्यक्ती ड्रग अडिक्ट असेल तर तिला शिक्षा होऊ शकते अशी कायद्यामध्ये तरतूद आहे। त्यामुळे या कायद्याच्या आधारे त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। निश्चित धन्यवाद अनिलजी या सविस्तर माहितीबद्दल।